तेवढ्या पुरतं मी अजितदादांवर आज सुद्धा नाराज आहे. बरं. किंवा आमच्या पक्ष संघटनेवर पण मी नाराज आहे. म्हणजे अण्णा तसा वाईट नाहीये, कामं करतात, परंतु प्रॉब्लेम असा आहे की समजा तुम्ही असं धरून चालूया की आपण कुठे साहेब एक समजा आकुर्डीचे नगरसेवक आहे, म्हणजे आमच्या राष्ट्रवादीचे आहेत, आणि त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांचा कोणाचा तरी एक मंडळाचा अध्यक्ष असतो, कोणतरी असतो, तर अण्णा आपलं त्यांना कुठे सांगतच नाही, डायरेक्ट तिकडे जाणार, नारळ फोडणार, त्याच्याबरोबर चहापाटी करते घेतात. मग काय होतं की नगरसेवक नाराज होतो. तो काय लोकप्रतिनिधी, हा जो लोकप्रतिनिधी येतो निवडून आलेला, त्याचा सन्मान त्याला मिळाला पाहिजे. आणि नेमकं अण्णाचं हेच चुकतं. भविष्यात दोन्ही गट किंवा दोन्ही दोन्ही पवार एकत्र आले तर ताकद वाढेल. आणि हा महत्वाचा आहे. तुम्हाला तशी अशी वाटते का? त्याचं व्हायलाच पाहिजे. खरं अर्थात ही माझ्यासारखी जी नाही, ही सरबंद राज्याची इच्छा आहे. सगळ्यांची थोडक्यात कुचंबना होत आहे आणि सगळ्यांची कुचंबना होत आहे. घरातला वाद घरात असलेला बरा असतो, तो बाहेर आला चव्हाटीवर आला तर कधी बरं नसतं. आमदारकीच्या अनुषंगाने थोडं आमदारवरची नाराजगी त्या तिकडे काही नगरसेवकांनी मांडली. उदाहरणार्थ काळूराम पवार होता, डब्बू आसवानी होता. कुठल्या मतदारसंघाबद्दल? पिंपरीच्या आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली, आणि ते थोडंसं दादांसमोर आणि दादांसमोर नको असलेलं वातावरण थोडंसं व्हायला लागलं. ते मला बरं वाटलं नाही. मी अनेक वेळेला माझ्या जे मराठी सहकारी मित्र आहेत, मी त्यांना असं पण अनेक वेळा मजेने म्हणायचं, कारण एखाद्या पाटलाची पोरगी मला तुमचा नातेवाईक तर होऊ द्या मला, म्हणजे अशी पण परिस्थिती होती. परंतु प्रेक्षक नमस्कार. तब्बल 3 महिन्यानंतर अजितदादा पवार यांच्या शहराध्यक्षपदी ज्यांची वर्णी लागलेली आहे, ते या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल आज आपल्या समोर होते. बहल साहेब, आपलं स्वागत आहे आणि आपल्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत की आपल्याला शहराध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे. अतिशय संघर्षाच्या काळामध्ये, म्हणजे आपण ज्या घटनाक्रम पाहिले की एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी होतील हे तुम्हालाही वाटलं नव्हतं, आणि त्या झाल्या, आणि खूप काळानंतर 3 महिन्याचा कार्यकाळ ओळखला आणि यानंतर आपल्याला शहराध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली. कसं पाहताय? ऐन विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि या संघर्षाच्या काळात तुमच्याकडे ही जबाबदारी आलेली आहे. काय तुमच्या भावना आहेत? प्रथमतः मी आज आपला आवाज, आपल्या या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो. मला आपण इथं पाचारण केलं, बोलवलं, आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे की अशा संघर्षाच्या काळामध्ये किंवा एका राष्ट्रवादीची 2 राष्ट्रवादी होईल असं कोणी कधीच विचार केला नव्हता. परंतु जे झालं ते झालं, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं गेले 3 महिने म्हणजे अजित गव्हाणे हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचा गट सोडून शरद पवारांकडे गेले, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने अध्यक्षपदाची उणीव होती, आणि भोसरीतले पण काही नगरसेवक पण तिथे गेले, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 3 महिने गेले. या 3 महिन्याच्या काळामध्ये अनेकांनी इच्छा दर्शवली. विशेषतः मला सांगायचं झालं तर ज्येष्ठ आमचे सहकारी मित्र जगदीश शेट्टी, नाना काटे असतील, प्रशांत शितोळे असेल, राजू मिसाळ असेल, नंतरच्या काळामध्ये संतोष बारणे, अशा काही मंडळींनी, मयूर खलाटे, अशांनी त्या ठिकाणी अध्यक्षपद मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यातलं मग काही लोकांनी आता मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेच्या ज्या काही नेमणुका होत्या त्या राज्यपालांच्या आणि कोर्टाच्या स्टेमुळे त्याला एक भरपूर काळमध्ये गेला, आणि युतीच्या सरकारनंतर जेव्हा ती नावं होती, नंतर पण हे विभाजन झालं आणि नवीन संघटन झालं, म्हणजे महायुती आणि आघाडी असं झाल्यानंतर पण शेवट त्यावेळेला जर परत आता इलेक्शनच्या आधी नेमणूक होईल म्हणून असं होतं. मग काही लोकांनी दादांकडे कंडिशन टाकली की बाबा आम्ही जर अध्यक्षपद घेतलं तर आम्हाला तुम्ही आमदारकी द्या, असं तुम्ही आश्वासन द्या. बरं. परंतु अशा पद्धतीचं आश्वासन काय देऊ शकत नाही, कारण कधी होणार का नाही होणार हे माहीत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग अर्थात मी मागणी केलीच नव्हती, आणि ज्या दिवशी बारामतीला मिटिंग झाली त्या 7 तारखेला, मला वाटतं साधारणतः 7 तारखेला मिटिंग झाली, आणि त्या मिटिंगमध्ये दादांनी, कारण आपण पाहिलं असेल की आता दादांचा हा झंझवत दौरा अख्ख्या राज्यामध्ये, लाडकी बहीण आणि बाकीचे सर्व कार्यक्रम, एका बाजूला सारखे कॅबिनेटच्या मिटिंग, मग मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, संबंध राज्य त्यांनी पेंजून काढले, आणि हेलिकॉप्टरने जाऊन कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, आदल्या दिवशी विचारलं इथे, दुसऱ्या दिवशी विचारलं तर तिथे. अशा परिस्थितीमध्ये मग जेव्हा त्यांना वाटलं की थोडीशी आता संभ्रम अवस्था आहे, इलेक्शन अगदी तोंडावर आलेले आहेत, मग त्यांनी चिंचवडचे आणि पिंपरीचे जे नगरसेवक आहेत त्यांना अचानक दुपारचा वेळ फोन आला, आणि त्या दिवशी ते महाडला होते, आणि महाडवरनं फोन आले की संध्याकाळी तुम्ही 6 वाजता तुम्ही माझ्या निवासस्थानी बारामतीला या.
मग त्यावेळेला आम्ही गेलो असता त्या ठिकाणी पहिल्या चिंचवडची लोक गेली आणि त्या लोकांनी मागणी केली. चिंचवडच्या लोकांनी आपल्याला हा मतदारसंघ सुटावा, आपल्याला हा मतदारसंघ मिळाला पाहिजे अशा प्रकारची दादांकडे वर्णी लावली. आणि त्यांचं सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणीच संतोष बारणे पण होते. मग त्या लोकांनी म्हटले की दादा तुम्ही संतोष बारणेकडे ही जबाबदारी दिली तर चालेल. अशा परिस्थितीमध्ये ते लोक बाहेर पडल्यानंतर मग आम्ही पिंपरीवाले आणि बाकी शहरातल्या कार्यकर्त्यांची राष्ट्राची कार्यकर्णी होती ती पण बरोबर आली. आणि तेव्हा मग दादांनी विचारलं की बाबा ठीक आहे आता पुढच्या आमदारकीच्या हिशोबाने पण आपल्याला उमेदवार निवडायचा आहे. तर तेव्हा म्हटले की बाबा पहिला अध्यक्ष द्या असं बाकीचे लोक पण म्हटले. तर त्या चर्चेमध्ये जेवढे तिथे जण होते ते सर्वांनी एक दिलाने सांगितलं की नाही तुम्ही योगेश भाईंना द्या. बरं, ठरलेलं नव्हतं, ठरलेलं अजिबात नव्हतं, तुम्ही योगेश भाईंना द्या. आणि तिथे थोडस त्यावेळेला आमदारकीच्या अनुषंगाने थोडस आमदारवरची नाराजगी त्या तिकडे काही नगरसेवकांनी मांडली. उदाहरणार्थ काळूराम पवार होता, डब्बू आसवानी होता. कुठल्या मतदारसंघाबद्दल? पिंपरीच्या आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली. आणि ते थोडस दादांसमोर आणि दादांसमोर नको असलेलं वातावरण थोडंसं व्हायला लागलं. ते मला बरं वाटलं नाही. मग मी लगेच मी ज्येष्ठ या नात्याने आणि माझं ऐकतात सर्वजण, त्यामुळे मग मी लगेच त्या ठिकाणच्या नगरसेवकांना सांगितलं की ही पद्धत नव्हे, तुम्ही असं काय आता इथं हा विषय काढू नका, बोलू नका, अजून निवडणूक टाइम आहे, अजून सगळ्या गोष्टींना वेळ आहे. आणि ती सिच्युएशन मी हँडल केली आणि ते सगळं शांततेचं वातावरण झालं. मग त्यावेळेला कविता खराडे पण होत्या, कविता आमच्या आल्हादताई ज्या अध्यक्ष आहेत, फजल होता, बाकीचे सर्व सेलचे अध्यक्ष वगैरे होते, माजी नगरसेवक होते, बरेच जण होते तिथे. आणि त्या लोकांचा एकच सूर निघाला की नाही दादा तुम्ही असं करा, योगेश भाईंना ही तुम्ही जबाबदारी द्या, आम्ही योगेश भाई म्हणून काम करू. त्या ठिकाणी मी दादांना स्पष्ट सांगितलं की मी दादांच्या शेजारीच बसलो होतो. दादांना स्पष्ट सांगितलं की दादा तुमच्या मनामध्ये जो कोणी आहे तुम्हाला जे वाटतं, आणि आम्ही म्हणलं दादा वाईट वाटून घेऊ नका, मी असं पण ऐकलंय की तुम्हाला मराठा समाजापैकी तुम्हाला अध्यक्षपद द्यायचं आहे. बरं. आणि असं जर असेल तुमचं तर माझं काही म्हणणं नाहीये, तुम्ही मराठा समाजाचा अध्यक्ष द्या किंवा जगदीश शेट्टीला द्या किंवा अजून शिव व्यक्तीला द्या, मी त्याच्या बरोबरीने काम करेन, पूर्ण वेळ मी पक्षाला देईन आणि काय बाकीचे विषय असतील ते सगळे मी अंगावर घेईन. आणि तुम्ही मला वाटलं तर कार्याध्यक्ष ठेवा, नाही तर तुम्ही मला वरती प्रांतिकवर घ्या. तर त्यावेळेला मग तिकडचे सगळेजण म्हटले की नाही तुम्ही आधी अध्यक्ष म्हणून काम केलं, तर कार्य अध्यक्ष म्हणून आम्हाला काय डिमोट करायचं नाही तुम्हाला, तर तुम्ही, मी म्हणलं मग मला प्रांतिकला ठेवा आणि तरी मी पूर्ण मदत करीन म्हणून आणि पूर्ण वेळ पण देईन. मग त्यावेळेला लगेच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तर दादा म्हणले योगेश घेत असेल तर त्याच्यापेक्षा सोन्यावर मला काय आनंद आहे योगेश जबाबदारी घेत असेल तर. आणि तिकडे त्यांनी मग डिक्लेअर करून टाकलं, घोषणा केली की बाबा ठीक आहे योगेश बोल तू आजपासून म्हणजे तुला आता आम्ही अध्यक्षाची नेमणूक देतो. पण सगळ्यांनी टाळ्या वेळ वाजवला, पारदादा पवारांनी गुच्छ वगैरे दिला. म्हणजे ते औपचारिक जे काही डिक्लेरेशन होतं ते डिक्लेरेशन त्या दिवशी झालं. परंतु जोपर्यंत तटकरे साहेबांचं पत्र मिळत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या मला कुठे साहेबांनी पण त्यावेळेला पण मला फोन केला, बाकीच्या काही चॅनल्सनी पण मला मुलाखतीसाठी बोलवलं होतं. माझे सर्व सहकारी मित्र रोज मला फोन करून सांगायचे की बाबा तुमचे आम्हाला कटआउट लावायचे, तुमचं अभिनंदन करायचं. मी म्हटलं बाबा अजून मला पत्र मिळालं नाहीये, मला एकदा अधिकृत पत्र मिळू द्या, त्यानंतर आपण करू म्हटलं. आणि मग त्याच वेळेला पण तटकरे साहेब दौऱ्यावर, दादा दौऱ्यावर, असा सगळा वेळ होत गेला. आणि नंतर मग शेवटी आता ज्या 2-3 दिवसापूर्वी ज्या मुंबईला बोलवलं गेलं त्या दिवशी तटकरे साहेबही होते, दादाही होते. आणि त्यावेळेला पिंपरीच्या मतदारसंघाबद्दल साधक बाधक चर्चा झाली, सगळी त्यांनी माझ्याकडनं माहिती घेतली. आणि त्यावेळेला मग त्यांच्यासमोर पण मांडलं मी की काय काय होतंय, कसं होतंय, कोण कोण इच्छुक आहेत, कसे इच्छुक आहेत. आणि दरम्यानच्या काळात दादांना भेटून आल्यानंतर मी इथं आल्यावर मी काही पत्रकारांशी चर्चा केली. ते केल्यानंतर ज्या वेळेला आघाडीची पण बैठक झाली, इकडे महायुतीची बैठक, त्यामध्ये मग आता जे आघाडीमध्ये कामाला आहेत त्या लोकांना असं वाटतं की इथनं कोणाला देणार आहे, आणि त्यातनं मग इकडं नाव ठरलं तर म्हणजे पवार साहेबांकडे तिकीट जाणार आहे का सेनेकडे तिकीट जाणार आहे का काँग्रेसकडे जाणार आहे. त्यामुळे ती जी उत्सुकता त्यांच्यामध्ये होती, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आता गौतम चाबुस्कर, गौतमला ज्या वेळेला असं वाटलं की आता हे तिकीट पवार साहेब का सोडत नाही, मग त्यावेळेला ते लगेच मुंबईत आले, दादांना भेटले, मला भेटले. आणि दादा सहज बोलता बोलता बोलून गेले की ठीक आहे मी योगेशची चर्चा करतो. कोणी गेले की म्हणायचं मी योगेशची चर्चा करतो. ते असं बोलल्यामुळे ते सगळ्यांना असं वाटायला लागलं की योगेश मला ठरवणार आहे की काय, अशी परिस्थिती झाली. अर्थात ते माझ्याकडनं फीडबॅक सगळं घेत होते. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की या शहरामध्ये मी दादांबरोबर 1992 पासून मी दादांबरोबर आहे. आधीचे इलेक्शन मी अपक्ष निवडून आलो होतो
तेव्हाच पहिल्याच माझ्या टर्ममध्ये दादांना मला अपक्ष असताना सुद्धा त्यावेळेला 2 गटांचा खूप मजबूत वाद असायचा, रामकृष्ण मोरे आणि अजित पवार. असं असताना दादांनी मला त्या काळामध्ये 1996-97 म्हणजे इलेक्शनच्या वर्षीच मला स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं होतं, अपक्ष येऊन पण तेव्हापासून मी जे दादांबरोबर आहे तर आजपर्यंत एक निष्ठेने आणि एक त्यांचा खंदा समर्थक म्हणून माझी ओळख आहे. आणि मी आजपर्यंत जेवढे महापालिकेमध्ये इलेक्शन झाले किंवा आमदारकीचे इलेक्शन असतील, ज्या इलेक्शन असतील, तेव्हा दादांना प्रॉपर फीडबॅक देणे व कोण कुठल्या समाजाचा आहे, कोण दादा अर्थात सगळ्यांना ओळखतात, परंतु कोणाची निवड केल्याने आपल्याला फायदा होईल, कोणाच्या निवडीमुळे आपले कुठले पॉकेट विक्स आहेत काय, अशा पद्धतीची जी माहिती दादांना देत गेलो. मग शिक्षण मंडळामध्ये काही त्यावेळेचे स्वीकृत मेंबर असतील, अशा पद्धतीने मी गेली एवढी वर्ष म्हणजे सतत 30 वर्ष महापालिकेतली, म्हणजे 1992 ते 1922, आता हे 30 वर्ष म्हणजे नगरसेवक म्हणून, नगरसेवक योगेश बहल म्हणून. मग त्याच्यामध्ये दादांनी मला स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर, सभागृह नेता 5 वर्षासाठी, महापौर 2.5 वर्षासाठी, शहराचा अध्यक्ष 3 वर्षासाठी, मग अशा विरोधी पक्ष नेता 1 वर्षासाठी, अशा महापालिकेतले अनेक पदं दादांनी मला आजपर्यंत दिली. आणि त्या अनुषंगाने मी त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा, कोणालाही कधी न दुखवण्याचा आणि सातत्याने जमिनीवर राहून, लोकांच्या संपर्कात राहून एक दादांची जी छबी आहे त्या छबीला कुठं चढा जाऊ द्यायचा नाही. या शहराच्या विकासामध्ये मोलाचा हात लावायचं काम. कारण मी स्थायी समितीमध्ये असताना पण जे निर्णय घेतले ते अतिशय चांगले निर्णय घेतले. तुम्ही बघता आता हा ग्रेड सेपरेटर वगैरे जो तुम्ही बघता, ही माझी संकल्पना आहे. जे आता ते एक मॉडेल धूळ खात बसलेलं होतं. वायसेम हॉस्पिटलमधल्या इम्प्रूव्हमेंट असतील, ऑटो क्लस्टर असेल, सायन्स पार्क असेल, किंवा मग असे शहरातल्या अनेक योजना ज्या आहेत, किंवा आता हे जे ओव्हरब्रिज झालं, या ओव्हरब्रिजला आपण मदर टेरेसाचं नाव द्यावं, माझ्या इथलं गार्डन होतं त्याला डॉक्टर अब्दुल कलामांचं नाव द्यावं, असं विविध जाती संघटनेना एकत्र घेऊन बोट बांधून तुम्ही महापौर काळात केलेलं काम, त्याचा जर आपण पाढा वाचला तर तो संपणार नाही, एवढी ती कामं होती. मुद्द्यावर याच्यासाठी येतो की तुम्ही जेव्हा अजितदादांकडे गेलात, तुमच्या सहकार्यांसमोर गेलात, एकतर तुम्ही अजितदादांचे कट्टर समर्थक, त्या सगळ्यांनी तुमच्या नावाची मागणी केली. कुठले प्लॅनिंग नव्हतं, अचानकपणे ते ठरलं आणि दादांनी ते नाव घोषित केलं. पण याच तुमच्या समर्थकांनी जे विधान परिषदेचं आमदार पद आता रिक्त होतं राज्यपाल कोट्यातलं, त्यासाठी तुमच्या नावाची मागणी केली होती. कारण दादाने तुम्हाला अनेक पदं दिली. तुमची ती खंत होती की तुमच्या समोर जी लोक होती ते वरती गेले आणि योगेश भालांना अजून ती संधी मिळाली नाही, तर तुमची नाराजी होती त्याबद्दल काय? मी परवाच्या प्रेसमध्ये पण मी सांगितलं की तेवढ्या पुरतं मी अजितदादांवर आज सुद्धा नाराज आहे. बरं. किंवा आमच्या पक्ष संघटनेवर पण मी नाराज आहे म्हटलं. कारण आधी पवार साहेब पण होते, पवार साहेबांकडे पण प्रयत्न केले, परंतु माझा हक्क हा अजितदादांवर आहे. त्याच्यामुळे मग मी हक्काने दादाला, मराठीत दादा म्हणजे मोठ्या भावाला म्हणतात, तर दादांना मी मोठा भाऊ समजूनच मी आजपर्यंत काम करतोय. आणि दादाने मला महापालिकेतली पदावर दिली, जबाबदारी दिली, माझं ऐकलं, सगळं केलं, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु ह्या नगरपालिकेच्या टप्प्याच्या बाहेर मला नेलं नाही, त्याची मला खंत आहे. आणि म्हणजे जे लोक मला ज्युनियर आहेत किंवा त्यांचा महापालिकेबद्दलचा अभ्यास कमी आहे, ज्यांना PPMC ऍक्ट, MRTP हे सगळं कळत नाही, अशा लोकांना सुद्धा म्हणजे विधान परिषद मिळाली, आमदारकी मिळाली. आता त्यातलं माझं दुसरं एक दुर्दैव असं आहे की नेमकं माझा पिंपरी मतदारसंघ हा राखीव आहे. आणि तो राखीव असल्यामुळे माझं जरी आज एवढं लोकांचे जनसंपर्क, दांडगा संपर्क आहे, आणि अनेक लोक असं म्हणतात मला, आता अनेक लोक म्हणजे सामान्य सुशिक्षित लोक सगळे म्हणतात, या तो आपण पाहिलंच असेल की महापौर पदावर काम करत असताना मी कुठलं कॉलेजचा कार्यक्रम असो, शाळेचा कार्यक्रम असो, कुठल्या कंपनीचा कार्यक्रम असो, कुठलं डायस असू द्या, मी कुठल्या डायसला कधी जायला कधी घाबरलो नाही किंवा काय नाही. बरं, मग भाषा हिंदीतला असू द्या, इंग्लिश मधला असू द्या, मराठीतला असू द्या, तो पण आपल्याला प्रॉब्लेम नाही. किंवा छोट्यातले छोटे कार्यक्रम आणि मोठ्यातले मोठे फंक्शन, अगदी आपल्या महापालिकेला रिप्रेझेंट करायचं काम मी जर्मनीमध्ये सुद्धा केलं. आपल्या महापालिकेला रिप्रेझेंट करण्याचं काम मी परदेशामध्ये ज्या वेळेला गेलो, ज्यावेळेला आपल्याला इव्हन दिल्लीमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समोर पण आपल्या आणि आशिष शर्मा आयुक्त होते, त्यावेळेला सुद्धा मी जेव्हा बेस्ट सिटीचा अवॉर्ड, बेस्ट सिटीचा अवॉर्ड आपल्याला मिळाला, त्यावेळेला सुद्धा मी महापौर म्हणून आपल्या शहराला तिथं संबोधलं किंवा तिथं रिप्रेझेंट केलं. ते इंग्लिशमध्ये स्पीच झालं तिथे. म्हणजे तुमची जेवढी मराठीवर कमांड आहे
तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्ही पंजाबी आधी तुम्ही महाराष्ट्रीयनच आहात म्हणजे तसे आहातच, परंतु तरीही तुमची एवढं वक्तृत्व मराठी, हिंदी आणि इंग्रजी अस्खलित बोलता त्या आणि त्यातही तुम्ही इंग्रजीत दिल्लीला बोलला. पण दादांनी तुम्हाला शहराध्यक्ष पद दिलं आणि जे तुमच्या आमदारकीचं स्वप्न आहे, कारण तुमचा मतदारसंघ राखीव आहे, हो. पुढे तो आरक्षण उठेलही कदाचित 29ला. आता ते आरक्षण उठेल तोपर्यंत माझे 60 वर्ष ओलांडून गेलेले आता ते किती वर्ष अजून असे वाट पाहायची त्याची ना. मग आता ह्या विधान परिषदेची तुम्ही मागणी केली होती त्यावेळेस तुम्हाला काय शब्द दिला गेला, दादा काय म्हटले त्यावेळेला, का नाही मिळू शकलं, आता का नाही काय मिळू बेरजेचं राजकारण दादांनी पाहिजे, काय नाही मिळू शकलं हे दादाच त्याचं उत्तर देऊ शकतात. आणि कदाचित आता आजची जी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये दादा आज काम करतायत ती परिस्थिती हाताळली तर किंवा त्यांच्यामध्येच आहे. आणि संबंध देश म्हणलं तरी चालेल, राज्य म्हटलं तरी चालेल की एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीमधनं कठीण परिस्थितीमधनं दादा जात आहेत. आणि कदाचित त्यांची गणितं, त्यांची समीकरणं आगामी इलेक्शन आता ज्या होऊ घातलेले इलेक्शन त्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, कारण कसं असतं की आता ही संधी माझी शेवटची किंवा आत्ताच मिळेल अशा पद्धतीची उत्सुकता ही सर्वांमध्येच होती. आता आपण पाहिलं असेल की दीपक मानकर पण पुण्यात इच्छुक होते, ते आमच्या दुसऱ्या एक भगिनी इच्छुक होत्या, किंवा त्यांनी राजीनामे दिले त्यांच्या पदाचे. ठीक आहे ना, तुम्हाला पद मिळालं, ठीक आहे. परंतु आता पुन्हा 5 जागा आहेत विधान परिषदेच्या, 7 भरल्यात, 5 शिल्लक आहेत, तिथं होप्स किंवा तिथे काही मिळू शकतं असं काही शब्द दिला गेलाय का? शब्द तर तसा काही दिलेला नाही, परंतु दादांनी पुण्यामध्ये स्वतः सांगितलं होतं, स्वतः बोलले होते की एक गोष्ट मी मान्य करतो की आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहराला मी काही देऊ शकलेलो नाहीये. पुण्यामध्ये आम्ही वंदनाताई चव्हाण असेल, बाकीची मंडळी असेल, काकडे असतील, ते असतील, ह्या लोकांना पुण्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. पिंपरी चिंचवडमधनं मात्र मी दिलेलं नाही. त्यामुळे यावेळेला मी नक्की विचार करेन असं जेव्हा ते म्हणले त्यावेळेला आशा पल्लवित झाल्या. मला वाटलं की बाबा आता सिनियर मीच आहे, 6 टर्म निवडून आलेला मीच आहे, दादांचा जवळचा माणूस मीच आहे, दादांचा खंत समर्थक मीच आहे, त्यांचा एकनिष्ठ वागणारा मी आहे. म्हणजे आता मी एकटा असं नाही म्हणतात, माझ्याबरोबर मंगलाताई पण सिनियर आहेत, जगदीश शेट्टी आहे, ही लोक पण आहेत, परंतु 6 टर्मवाला मीच आहे. आणि अनेक आम्ही बाकीचे लोक होते, आम्ही दादांचेच कट्टर समर्थक आहोत. तर आम्ही असं पण मांडलं होतं की महिलांना द्यायचं असेल तर तुम्ही मंगलाताईंना द्या आणि पुरुषांमध्ये द्यायचं असेल तर मला द्या. आम्ही जेवढा मोठेपणा दाखवला होता असं दाखवलं होतं. परंतु आता दुर्दैव, आणि त्याचबरोबर मी चर्मकार समाजाचे जे ज्ञानेश्वर कांबळे आहेत, जे उपाध्यक्ष म्हणून राज्याचे काम करतात, बबनरावजी घोल उपाध्यक्ष म्हणून काम करतात, तर मागच्या वेळेला माझ्याच सांगण्यावरनं दादांनी त्यांना चर्मकार समाजाचं अध्यक्षपद दिलं होतं. त्यांना ते अध्यक्षपद दिलं आणि 3 महिन्यातच ते पद त्यांच्याकडनं गेलं, कारण युतीचं सरकार आलं, त्या लोकांनी त्यावेळेला ते वेकेंट केलं. आता पण ते पद वेकेंट आहे. त्यावरून दादांकडे ती सुद्धा मी मागणी केली होती की ठीक आहे, एक चर्मकार समाजाच्या बांधवाला संधी मिळेल, तर ते पद पण मिळालं नाही. तसंच आता नवीनच्या इलेक्शनमध्ये आता माझ्याच बरोबरचा महापालिकेमध्ये काम करणारा, महापालिकेच्या शाळेत शिकणारा, झोपडपट्टीमध्ये वाढलेला जितेंद्र राणावरे, तो पण एक सुशिक्षित पोरगा आहे, त्यांनी पण तिकीट मागितलं होतं. किंवा मग आमच्या सीमाताई सावळे आहेत, ज्या एक नाशिक नगरसेविका म्हणून काम करतात, त्यांनी चांगलं काम केले. स्थायी समितीचं अध्यक्षपद म्हणून त्यांनी चांगलं भूषवलं, चांगली कामं केली. आक्रमक चेहरा आहे, त्यांच्यासाठी पण त्यांनी पण मागणी केली होती. काळूराम पवार जो आमच्याच पक्षाचा आहे आणि तो मातंग समाजाचा आहे, आपल्याकडे मातंग समाजाची पण संख्या जास्त आहे, त्याची मागणी होती. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गौतमनी सुद्धा मागणी केली. नंतर ज्या दलितांच्या ज्या नेत्या आहेत, मागं आमदारकी लढली सोनकांबळेताई, चंद्रकांता सोनकांबळेताई, त्यांनी मागणी केली होती. राजेश पिल्ले त्यांनी मागणी केली. तेजस्विनी कदम त्यांनी मागणी केली. काल शेवटी भीमराव भोपळे आले. तुम्हाला का थांबवतो की तुम्ही पिंपरी विधानसभेत परत आलात, तुम्ही सगळ्यांची नावं घेतली की मागणी कोणी कोणी केली. तुम्हाला शहराध्यक्ष पद मिळायला आणि ही पिंपरीची जागा तुमच्या महायुतीमध्ये, तुमच्या राष्ट्रवादीकडे असताना महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांनी बैठका घेऊन वारंवार विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना केलेला विरोध आणि तुमच्याकडे अध्यक्षपद आलेलं आहे. तुम्ही बोलून गेलात की जर एखादा नवीन चेहरा येणार असेल तर त्याला निवडण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणजे का असा अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला यावेळेला सगळ्यांनीच विरोध केला, त्याची मग प्रमुख कारणं काय होती? असं नाही म्हणतायत. काय होतं की तुम्हाला माहिती आहे की एखादा व्यक्ती वारंवार तिथं रिपीट झाला तर मात्र त्याबद्दल ती थोडीशी नाराजी, इन्कम्पन्सी तर राहते, ती थोडीशी नाराजी असते. आता मी
परवा पण स्पष्ट केलं होतं, अण्णा तसा वाईट नाहीये, कामं करतात. परंतु प्रॉब्लेम असा आहे की समजा तुम्ही असं धरून चालूया की आपण कुठे साहेब एक समजा आकुर्डीचे नगरसेवक आहेत, म्हणजे आमच्या राष्ट्रवादीचे आहेत, आणि त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांचा कोणाचा तरी एक मंडळाचा अध्यक्ष असतो, कोणतरी असतो, तर अण्णा आपलं त्यांना कुठे सांगतच नाही, डायरेक्ट तिकडे जाणार, नारळ फोडणार, त्याच्याबरोबर चहापाटी करणे घेणार. मग काय होतं की नगरसेवक नाराज होतो. तो काय जो म्हणतो लोकप्रतिनिधी. की हा तो लोकप्रतिनिधी तो निवडून आलेला आहे, त्याचा सन्मान त्याला मिळाला पाहिजे. आणि नेमकं अण्णाचं हेच चुकतं. बरं. आणि अनेक वेळेला नगरसेवक पण गेलेले असताना वगैरे मग ते समजा त्याला प्रायोरिटी देणार नाही, दुसऱ्याला प्रायोरिटी देणार. तर कसं असतं की आजच्या समाज दुनियामध्ये कोणाला पण अवमान असं झालेलं आवडत नाही. पण बल साहेब, तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक 6 वेळा निवडून आले, अण्णाचं हे चुकतं, मग ही ऐन वेळेला म्हणजे कोंडी नाही का त्यांची की बाबा त्यांना उमेदवारीला विरोध करायचा, मग हे तुम्ही आधी मांडलं नाही का तुमच्या पक्षाकडे की अण्णाचं काय चुकतंय? ही गारणीच मांडली ना दादांकडे लोकांनी, पण ती आता ह्या निवडणुकीत मांडली. असं नाही, नेहमी मांडणं झालेले, तसा काही विषय नाहीये. परंतु मी तुम्हाला काय म्हटलं की त्याचं काही व्यक्तिगत भांडण कोणावरून नाहीये. एक कसं असतं का प्रत्येक माणसामध्ये एखादा अवगुण असतो. आता ते काम विरोधकांनी त्यांना मोहनी बाबाचं नाव दिलं की ते सभागृहात कधी बोलत नाही, प्रश्न मांडत नाही. आता कसं आहे माहितीये का, आता बोलत नाहीत पण काम करतो. काही लोक नुसतं बोलतात आणि काम करत नाही, मग ही त्यांची जमेची बाजू आहे ना. आता मी कसं झालं, हे करण्याच्या आधी मला दादारी सर्वे तर घेतलाच आहे, मी माझ्या पद्धतीने सर्वे घेतला. मी माझ्या पद्धतीने सर्वे घेतल्यानंतर काही मुस्लिम बांधवांशी बोललो, काही ख्रिश्चन समाजाशी बोललो, काही दलित समाजाशी बोललो, काही मातंग समाजाशी बोललो. मग बाकी आता जर आपल्याकडे आपण जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघामध्ये बौद्ध समाज हा 1 नंबरला आहे. सर्वात जास्त बौद्ध आहेत, आणि अण्णा पण बौद्ध आहेत, सीमाताई मागत आहेत त्या पण बौद्ध आहेत, सोनकांबळेताई मागत होत्या त्या पण बौद्ध आहेत, गौतम चावसर मागत होता तो पण बौद्ध आहे. मग दादांकडे जेवताना हे सगळं मला ठेवावं लागतं. बरोबर. आणि मी त्याच्यावर ठेवलं की बाबा आपल्याकडे एवढे बौद्ध आहेत, त्याच्या खालोखाल आपल्याकडे मुस्लिम आहेत, त्याच्या खालोखाल आपल्याकडे मातंग आहे, त्याच्या खालोखाल मग आपल्याकडे चर्मकार आहेत. ही जी एक बेरीज असते, एक संख्या असते, जे कॅल्क्युलेशन असतं, ते सगळे कॅल्क्युलेशन त्याच्यासमोर मांडले. आणि मग सांगता मी झालं की मग मी त्या स्लम मधल्या काही लोकांना विचारलं की म्हटलं बाबा काय करायला पाहिजे, असं नवीन चेहऱ्याचं काय. ते म्हणले साहेब नवीन चेहरा दिला तरी चालेल, पण अण्णा का नका तुम्ही, का देत नाही तुम्ही अण्णांना, अण्णाला द्या ना, अण्णा आमची कामं करतो. मग काही मुस्लिम समाजांना भेटलो, ते म्हटले की नाही आता आम्ही एक ठरवले की अमुक पक्षाला आम्हाला मतदानच करायचं नाहीये. बरं. तर आम्ही आमचं मतदान तुम्हाला अपेक्षित धरून चालू नका. म्हटलं असं काय? म्हणलं तुम्ही अजितदादांकडे बघा, बाकीचं तुम्ही सोडा. म्हटलं आज ह्या महापालिकेमध्ये अजितदादांनी आजमबाई पानसरेंना महापौर केलं, शमीमताई पठाणला स्थायी समितीचं अध्यक्ष केलं, फजल शेखला त्यांनी शिक्षण मंडळाचं अध्यक्ष केलं, मोहम्मदभाई पानसरेंना शहराचं उपमहापौर केलं. अनेक मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यांनी पदं दिलेली आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना दादांनी पदं दिलेली आहेत. सिंधी असेल, माझ्यासारखा पंजाबी असेल, ख्रिश्चन असेल, कोणी असेल, दादा असं कधी बघत नाही. तर दादांनी सर्व धर्माला सगळ्यांना बरोबर नेलेलं आहे, तुम्हा लोकांना बरोबर घेतलेलं आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही असं मग ते म्हणले नाही असं असेल तर तो काय विषय नाहीये, पण त्यातल्या त्यात जर अण्णा असेल तर मग आम्ही अण्णाला मदत करू. मग असं पण काही पॉझिटिव्ह गोष्टी आल्या नाही किंवा अण्णाचं कसं आहे की तो डायरेक्ट काम करतो, लोकांची संपर्क ठेवलाय. आता जरी ठीक आहे नगरसेवक म्हणून मी मला नाही विचारलं, पण तुम्हाला जरी विचारलं ना, आणि तुमचं मंडळ त्याच्या पाठीशी आहे. मग असे अनेक मंडळ पण म्हणले की नाही आम्हाला अण्णा पाहिजे. मग ह्या काही जमेच्या बाजू आहेत त्या पण ठेवल्या गेल्या. आणि काहींचं म्हणणं असं होतं की नवीन चेहरा पाहिजे. म्हणून मी असं स्पष्ट बोललो होतो की जरी दादांनी नवीन चेहरा दिला तरी, अण्णाला दिलं तरी, आम्ही 100% पिंपरी चिंचवड मधला महायुतीचे तिन्ही पण उमेदवार निवडण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि एक अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे. तर तिन्ही मतदारसंघामध्ये आमच्या एनसीपीची जी लोक आहेत ती सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे युतीचा धर्म मानतील, सांभाळतील, ती जबाबदारी माझी आहे. योगेशभाई, तुम्ही आता म्हटलात की मराठा समाजाला अध्यक्ष देणार होते, तरी ते डावलून अजितदादांनी तुमची निवड केली. म्हणजे मराठा आरक्षणाचा असेल किंवा कशामुळे असेल की त्या पार्श्वभूमीवर मराठा अध्यक्ष द्यावा अशी पक्षाची मागणी होती, धारणा होती, भावना होती. तरीही ती डावलून अडचणीच्या काळात नेमकी तुमच्यावर दादांनी का विश्वास टाकला? तुम्ही त्यांचे विश्वासू आहे ते मान्य, सगळ्यात सिनियर मोस्ट आहे हे मान्य, पालिकेतली सगळी पदं तुम्ही भूषवली हे मान्य आहे. शिवाय त्या पदावर तुम्ही पहिले काम केले म्हणून दुसऱ्यांदा तुम्ही अडचणीच्या काळात आणि विधानसभेच्या तोंडावर सुद्धा चांगलं काम कराल असं दादांना वाटलं, म्हणून तुम्हाला मराठा डावलून तुम्हाला अध्यक्षपद दिलं असं तुम्हाला वाटतंय की दुसरं काय करणार? आता नेमकं दादांच्या मनात काय होतं ते मला नाही सांगता येणार. परंतु
आता 2 मिनिटापूर्वी आपणच बोललात असं की तुम्ही पंजाबी असं वाटतच नाही. हो. त्यामुळं आपल्याकडे सहाय्यक आयुक्त देशमुख होते. हो. ते मला नेहमी म्हणायचे, ते एका कार्यक्रमामध्ये पण आम्ही एकत्र होतो, तर ते मला म्हणायचे, बाबा हा आमचा पंजाबचा मराठा आहे. त्यामुळं असं ते निर्मल कुमार देशमुख म्हणायचे, म्हणजे हा आमचा पंजाबचा मराठा आहे, हा पंजाबचा देशमुख आहे म्हणायचे. बरं. तर आम्ही पंजाबचे देशमुखच आहोत, तो काही विषय नाही. आणि कदाचित जर मी खरंच महाराष्ट्रातला देशमुख असतो तर मग मला वाटतं मी आमदार खासदार केव्हा झालो असतो. मुख्यमंत्रीपर्यंत गेला असता. आता मी अनेक वेळेला माझ्या जे मराठी सहकारी मित्र आहेत, मी त्यांना असं पण अनेक वेळा मजेने म्हणायचं, कारण एखाद्या पाटलाची पोरगी मला तुमचा नातेवाईक तर होऊ द्या मला, म्हणजे अशी पण परिस्थिती होती. परंतु दुसरं राजकारणाच्या दृष्टिकोनातून असं कधी विचार केला नाही का एखादी मराठीची मुलगी करावी? आता सगळा जो वेळ सगळी नाही, तुमचा विषय कम्प्लीट करतो. तर मग कसं आहे की त्यामुळे जरी मराठा समाजातली बाकीची मंडळी जरी इथं असली तरी मी स्वतः कधी असं वागत नाही. त्यामुळे आज अनेक मराठी जे मित्र आहेत जे महापालिकेमध्ये आहेत ते अगदी माझ्या जवळचे स्नेही, एका कुटुंबासारखे आम्ही राहतो. त्यामुळे मग तो मुस्लिम आहे, तो मराठा आहे, तो ख्रिश्चन आहे, ते असं कधी होत नाही. आणि दादांना हे माहिती आहे की योगेशला जबाबदारी दिली की तो व्यवस्थितपणे पार पाडेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल. आणि हाच विश्वास होता म्हणून तिथे जेव्हा शिफारस झाली त्यामध्ये मराठी पण होते, मुस्लिम पण होते, ख्रिश्चन, त्यांनीच नाव सुचवलं की तुम्ही योगेशला द्या. आणि नावं दिल्यानंतर मग कोणी विरोध पण केला नाही ना, विरोधी केला नाही कोणी. आता काही लोक जे नाराज होऊन म्हणतात ते नाराजही नाही गेले. आता त्यांना जसं समजा उदाहरणार्थ प्रशांत शितोळे असेल, नाना काटे असतील, किंवा तुमचे भाऊसाहेब भोईर असेल, त्याच्यानंतर विनोद नडे असेल, मयूर कलाटे असेल, प्रशांत शितोळे असेल, मोरेश्वर भोंडवे असेल, हे सगळेजण दादाला मानणारे लोक आहेत, दादांवर व्यक्तिशः प्रेम करणारे लोक आहेत. परंतु आता अजित पण दादावर प्रेम करणारा माणूस आहे. परंतु त्याची अडचण काय झाली की आता हे तिकीट 100% भारतीय जनता पार्टीला जाणार, महायुतीला, म्हणजे महायुतीकडे जाणार, त्यांचा चान्स गेला. आता सगळे माझ्यासारखे संयम पाळतील असं नाही ना. आता मला तुम्हाला प्रश्न आहे की समजा तुम्ही उल्लेख केला अजित गव्हाण यांचा, ते 3 महिन्यापूर्वीच त्यांनी घर वापसी केली किंवा ते जसं तुम्ही म्हटलं आणि ते खरं आहे, मी सुद्धा तेच म्हणले की ते भोसरीतला चान्स गेला युतीकडचा म्हणून ते आघाडीत गेले. तर मला ह्या अनुषंगाने प्रश्न आहे की त्यांनी घर वापसी केली, चिंचवड मधून सुद्धा अजून खूप काही मंडळी घर वापसीच्या तयारीत, तसं पिंपरीमध्ये सुद्धा नाराज आहे, त्यांची परवा बैठक झाली. तर ही जे काही आउटगोईंग आहे, आता तुमच्यासारखा गोड माणूस कसं त्यांना समजावणार किंवा काय ही आउटगोईंग तुम्ही कसं बघणार, काय तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे? आणि म्हणजे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ही लोक दादाला मानणारी लोक आहेत. आणि एक जी उत्सुकता आहे ती एक उत्सुकता अशी वाढलेली आहे की आता हीच संधी आहे मला, आता ह्याच्यापुढे मला संधी नाही. म्हणून मग त्या मंडळीने एकत्र येऊन दादांकडे अशी ठाम मागणी केली होती की दादा एवढा मतदारसंघ मात्र आपल्याला सोडून घ्या. परंतु ती दादांची पण अडचण अशी आहे की 10 वर्ष तिथं सिटिंग मेंबर असताना त्यांची एक समीकरण ठरली होती की बाबा सिटिंग ज्या आहेत त्या सीट त्यांनी घ्यायच्या, बाकीच्या करायच्या, असं होतं. आता ते म्हणून दुखावले गेले. त्यामुळे तुम्हाला म्हटलं की त्यांचं काय दादांवरचा राग नाहीये किंवा मग साहेबांकडे जाण्यासाठी, पण शेवटी साहेब आमच्या सर्वांचे अधिष्ठान आहेत, आम्ही देवाप्रमाणे त्यांना मानतो. जरी आज त्यांच्या घरातला वाद वेगळा असू शकतो पण आम्ही साहेबांविषयी कधी प्रशब्दाने बोलत नाही. त्यामुळे तर साहेबांकडे ते गेले, तर साहेबांकडे गेले तर असं झालं की आता ते 2 ग्रुप आहेत, 3 इकडे 3 इकडे, बाकीचे गट वेगळे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता असं तिथे घडलं का फक्त? आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला त्यांना असं दिसलं की पिंपरीची सीट आघाडीला जाते, ज्या वेळेला असं दिसलं त्यावेळेला लगेच सोनकांबळे इथं आल्या, लगेच गौतम इथं आला, राजेश पिल्ले इथं आला, तेजस्विनी कदम इथं आली, मग शिवसेनेतलं पण जात नाही म्हणणार मग जितेंद्र ननवरे इथं आला, राजेश पिल्ले इथं आला. म्हणजे हे फक्त आमच्याकडे घडतंय का? सगळीकडे होतंय. आता हेच तुम्ही मावळचं पाहिलं असेल, मावळामध्ये शेळकेंचं तिकीट टिकलं झाल्यानंतर लगेच बापू बेगडे ते राजीनामा दिला, मी तिथे जातो. मग प्रॉब्लेम असा आहे की आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार हे सगळं काय चाललेलं आहे. आणि कुठंतरी मग थांबलं पाहिजे, कुठंतरी थोपवलं पाहिजे. आणि हे करायचं तर प्रेमानेच करायला पाहिजे ना, ओरडून आडून करून काय म्हणून बोलू शकत नाही, करू शकत नाही. त्यामुळे माझा प्रयत्न हाच असणार आहे की बाबा आता आमच्यामधले जे नाराज झालेले आहेत त्या नाराजांना त्यांना शांत करणे, त्यांना बरोबर ठेवणे आणि बरोबर करून आपण आपल्याला जी जबाबदारी दिली आहे आता महायुतीची, महायुतीमध्येच ते कसे राहतील, त्यांना कसं बरोबर नेता येईल हा प्रयत्न माझा असणार आहे. त्यांना समजून सांगायचं, कारण माझा शेवटी एवढा जो प्रदीर्घ अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा जर मला ह्या काळात जर मला दादांना नाही देता मदत करता आला
तर त्याचा काय उपयोग आहे? तुम्ही आता चंद्रकांत सोनकांबळेंचा उल्लेख केला, तर काल आरपीआयची मुंबईत बैठक झाली. पिंपरीची जागा सोडली नाही, पिंपरी त्यांचा दावा होता, त्यांना वाटत होतं त्यांच्या दृष्टीनेही हॉटशीटवरी इथे ते जिंकू शकतात असं त्यांना वाटत होतं. परंतु महायुतीत ही जागा त्यांना सुटली नाही, म्हणून त्यांची काल मुंबईत बैठक झाली आणि त्यांनी तुर्तास पिंपरी किंवा त्यांनी 3 जागावर दावा केला. एक तर पुणे कॅन्टोन्मेंट आणि माळशिरस, याच्यापैकी एक जरी जागा सुटली नाही तरी आम्ही महायुतीचं काम करणार नाही, महायुतीला मतदान देणार नाही असा निर्णय घेतला आणि त्यांनी 2 दिवसाची त्यासाठी मुदत दिलेली आहे. तर याचा काही फटका बसू शकतो का पिंपरीत विशेषतः तुम्हाला? आता शेवटी बघा, जेव्हा संघटन असतं आणि एकत्र जेव्हा आपण काम करतो किंवा बोट जेव्हा बांधलेली असते, ते नेहमी त्याची ताकद जास्त असते. बरोबर. त्यातलं एखादा बोट, एखादा अंगठा किंवा काही जरी कमी झालं तर ती ताकद कमीच होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पण आणि महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने चळवळीमध्ये असणारी सर्व लोक, त्यांच्याबद्दलचा सन्मान हा आम्हा सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान व्हावा, त्यांना बरोबर ठेवावं, त्यांना बरोबर न्यावं, ही संकल्पना आधीपासून आहे आणि ती संकल्पनाचा मान ठेवत त्यांनी त्याच्यावर योग्य निर्णय घ्यावा अशी माझी श्रेष्ठींना सुद्धा, कारण तो निर्णय माझ्या हातचा नाही किंवा मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. ते राज्य पातळीवरचा निर्णय आदरणीय शिंदे साहेब आहेत, आदरणीय फडणवीस साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत. या लोकांनी त्या गोष्टीचा साधकबाधकरित्याने विचार करून त्यांनाही न्याय कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न त्यांनी करावा आणि एकत्र राहण्यामध्ये, एकत्र राहून आपण हा विजय आणण्यामध्ये सोपं होतं. अडचण होऊ नये यासाठी नेत्यांनी पण प्रयत्न करावा. त्या लोकांचा सन्मान कसा करता येईल, त्यांना कसं न्याय देता येईल ह्याकडे त्यांनी प्रयत्न करावा. एक शेवटचा प्रश्न घेतो. जेवढं तुमचं प्रेम आणि जेवढे तुम्ही कट्टर अजितदादांचे म्हणून आहात, तुम्ही समर्थक आहात त्यांचे, तेवढंच तुमचं प्रेम शरद पवार साहेबांवरती आहे. तुमचं आज एवढं 25-30 वर्षाचं राजकारण पाहता तुम्हाला तरी कधी वाटलं होतं का की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडेल? आता ती पडली आहे. दादांची चूल वेगळी आणि पवार साहेबांची चूल वेगळी, पण भविष्यात तुम्हाला काय वाटतं की दोन्ही पवारांनी एकत्र यावं का? आणि तुमच्याकडे शहराध्यक्षपद आल्यानंतर या तिन्ही विधानसभा, ज्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी, यामध्ये तुम्हाला विजयाचा विश्वास कितपत वाटतो? आजची परिस्थिती जर पाहिली आपण तर तिन्ही पण सीट आजच्या मितीला मला वाटतं की महायुतीकडे राहतील. तिन्ही सीटमध्ये आमचा महायुतीचा विजय होईल असं वाटतं. त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की ज्या पद्धतीने मागच्या 20 वर्षामध्ये हे शहराचा चेहरामोहरा बदलायचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे. म्हणजे सर्वात मोठा एक असेट जो आहे, तो एक असेट सर्वांसमोरचा असा आहे की तो असेट दादांनी कामाच्या रूपाने दिलेला आहे. काम, दादा म्हणजे विकास पुरुष, त्यांची एक डायनॅमिक लीडर म्हणून त्यांची ओळख आहे, एक डायनॅमिक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि तडकीफड निर्णय देणारी माणसं. आणि दादा एक गाव दोन तुकडे, आणि दादाने एवढं प्रचंड काम, म्हणजे पवार साहेबांनंतर तर मी कोणाला पाहिलं असेल तर दादांना, पण दादाने एवढं काम तर मी आजपर्यंत नेताच पाहिला नाही, कोणताच नेता पाहिला नाही. म्हणजे एवढा रोजच्या रोज इतक्या लोकांचा उरका, सकाळी 6ला उठणार, रात्री 12 वेळ काम करणार, सकाळी पुन्हा 6 वाजता तिथे आपण जर पाहिलं आहे. आणि जो आज शहरामध्ये जो त्यांनी विकास केलेला आहे, त्या विकास आणि मागच्या वेळेला मोदी साहेबांची लाट, वास्तविक पाहता महापालिकेमध्ये सतत 20 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असताना पहिल्यांदा सत्तेचा जो कायापालट झाला तो मोदी साहेबांमुळे झाला. आणि आता मोदी साहेब आणि दादा दोन्ही एकत्र आहेत. त्यामुळं मला हा विश्वास आहे की जनता एका बाजूला दादाने केलेला विकास, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांची असलेली साथ, आणि तिसऱ्या बाजूला आमचे शिंदे साहेब जे आहेत, शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे, आणि एकनाथजी शिंदेच्याच रूपाने आज आपल्याला पिंपरी चिंचवड शहराला खासदार पण श्रीरंगजी बारणे आहेत. आज श्रीरंगजी बारणेची पण त्याला मदत होणार आहे. आता आमदार म्हणून नाही आहेत, आणि आता भारतीय जनता पार्टीने पुन्हा 2 नवीन आमदारांची तिथं नेमणूक केलेली आहे. आमच्या मागच्या बीजेपीच्या नगरसेविका ज्या आहेत, उमाताई खापरे आणि अमित गोरखे पण एक अभ्यासू चांगला नगरसेवक आहे. एज्युकेशन फील्डमध्ये त्याचं चांगलं काम आहे. पुढे विधान परिषदेवर गेले, त्यामुळे खरं म्हणजे तुमच्याकडून एखादा जरी शहरातून जाणं तो मोठा बॅकलॉग राहिलाय, ती सुद्धा तुम्हाला रोखरोख असेल. आणि मुख्य म्हणजे आमच्या मुख्य उपसंपादकांनी जो प्रश्न विचारलाय तुम्हाला, मला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. त्यांनी म्हटलंय की भविष्यात दोन्ही गट किंवा दोन्ही राष्ट्रवादी पवार एकत्र आले तर ताकद वाढेल. हा, आणि हा महत्वाचा आहे. तुम्हाला तशी अशी वाटते का तसं? ते त्याचं व्हायलाच पाहिजे खरं अर्थात. ही माझ्यासारखी जी नाही, ही सरबंद राज्याची इच्छा आहे
सगळ्यांची थोडक्यात ते कुचंबना होत आहे हा आणि सगळ्यांची कुचंबना होत आहे. घरातला वाद घरात असलेला बरा असतो, तो बाहेर आला चव्हाटीवर आला तर कधी बरं नसतं. त्यामुळं आमच्यासारख्यांचे पण प्रॉब्लेम होतात. परंतु मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की पवारसाहेब हे आमचे अधिष्ठान आहेत, आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल दैवत मानतो, आधार मानतो त्यांच्याविषयी. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की एक डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक धमाकेदार लीडर ज्याला आपण म्हणतो ते अजित पवार आहेत. त्यामुळे आमचे स्फूर्तीस्थान जे आहे ते अजित पवार आहेत. ती जी स्फूर्ती सगळी आम्हाला मिळते ती दादांमुळे मिळते. आणि म्हणून एक स्फूर्ती आणि अधिष्ठान हे दोन एकत्र आल्यानंतर वाटेल ते होऊ शकतं. ते पुन्हा तसं व्हावं अशी देवाचरणी प्रार्थना आहे. आमच्या सर्वांच्या मनातलं स्वप्न पण आहे की दादा ह्या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. त्यासाठी पण आमच्या मनापासून प्रयत्न आहेत. परंतु काय असतं, अनेक वेळेला माणूस प्रयत्न करतो, माणूस बोलतो, परंतु काय वेळेला तुमच्या डेस्टिनी पण तुमच्या योग पण लागतो. आता आमच्यासारख्याला 6 वेळा निवडून येण्याचा योग आला, वेगळ्या पदावर आला, परंतु आमदार होण्याचा योग नाही आला. आता असेल नशिबामध्ये, कधी दादांनी त्या कृपादृष्टीने पाहिलं तर कदाचित ते स्वप्न पण पूर्ण होतील असं करतो. म्हणून मी म्हटलं की बाबा बाकी काही नाहीये. आणि मला त्या दिवशी विचारलं पण होतं की बाबा तुम्ही मग दादाला सोडून दुसऱ्या कक्षात जाणार आहे का? मी म्हटलं असं बाबा स्वप्न पण पडू नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे दादांनी दिलेली जबाबदारी ही प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडू. अण्णा बनसोडेंचा विजय कसा होईल हा प्रयत्न राहणार आहे. आणि महायुतीतले दोन्ही पण जे दुसरे आमदार आहेत, दोन्ही आमदारांचा पण विजय. म्हणून म्हटलं की तिन्ही आमदार जर माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये जर असा निर्णय देता झाला आणि त्यासाठी जनता जनार्दन जी आहे ती महत्वाची आहे, त्या जनता जनार्दनला हात जोडून मी आपला आवाज ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व शहरवासियांना, मतदारांना विनंती करू इच्छितो की आपण महायुतीचे तिन्ही उमेदवार आहेत, त्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोष मताने निवडून देऊन विकासाला मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तर प्रेक्षको, हे होते योगेश बहल. खरं तर राज्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार दोघांनी एकत्र यायला पाहिजे अशी त्यांची थेट भावना आहे. तर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार हे विराजमान झाले पाहिजे हे देखील सांगायला योगेश भाई विसरलेले नाही. त्याचबरोबर जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दादा विराजमान होतील तेव्हा मला कुठेतरी विधान परिषदेची आमदारकी मिळावी हे देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि अण्णा बनसोडे जे पिंपरी विधानसभेचे आमदार आहेत त्यांच्या काय चुका होत्या त्या देखील त्यांनी थेटपणे सांगितलेले. परंतु महायुतीचा धर्म पाळत असताना तिन्ही असणारी ह्या विधानसभा पिंपरी आणि चिंचवड आणि भोसरी यामध्ये निश्चितच महायुतीचा विजय होईल असाही विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. भाईंचं जर का आपण राजकीय कारकीर्द पाहिली तर नगरसेवक, महापौर, सभागृह नेते सगळ्याच गोष्टी कधी दादांनी त्यांना कमी केलं नाही आणि त्यांचे दादांचं प्रेम कमी झालं नाही. अनेकांनी दादांची साथ सोडली, परंतु दादांप्रती एकनिष्ठ असणारे योगेश बहल आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. थेटपणे त्यांनी त्यांची सगळ्या चर्चेतून आपले उत्तर थेटपणे दिलेले आहेत. भाई, आपलं मनपूर्वक आभार की आपण वेळात वेळ आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिला. मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.